ये जिंदगी है। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, सर्वात आधी आपल्याला सुपर VPN ॲप आहे तो ओपन करून VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचे। कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो ओपन करायचं। ओपन केल्यानंतर फोटो सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर ह्याची जी लेअर असेल मित्रांनो आपल्याला त्या इमेजची, ती लेअर आहे आपल्याला 10 सेकंदापर्यंत जे ते आपल्याला आणायची आहे मित्रांनो। तर 10 सेकंदापर्यंत आणल्यानंतर आपल्याला परत करायचं ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। त्यानंतर इथं बिटनुसार जो आपला इमेज असेल तो इथं स्प्लिट करा। तर बिट 2 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत नंतर बिट 4 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 6 वरती येऊन जे ते स्प्लिट करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या इथं जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इथं तुम्ही बीटनुसार इथं काय करा मित्रांनो, तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपण जो आता इथं बीटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर याचा जो ॲडिओ असेल तो सर्वात आधी आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट जो तो करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जो आपण आता व्हिडिओ ॲड केला होता बीटचा तो इथं आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे। ओके, तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला बघायचं आपल्याला सर्वात सुरुवातीला जो इमेज दिसत आहे तर त्या इमेजवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। ॲनिमेशनमध्ये तुम्हाला बघा सुरुवातीलाच एक अनफोल्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका। तर अप्लाय वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या ॲडजस्ट सेक्शनमध्ये येऊन जायचं आहे, ॲडजस्टच्या सेक्शनमध्ये। त्यानंतर इथं आपल्या ह्याचा जो ब्राईटनेस असेल तो एकदम कमी करून घ्यायचा आहे। त्यानंतर याचा जो कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपल्याला जे ते काय करायचं म्हणजे थोडासा इन्क्रीज करून घेऊ शकता 4-5 सेकंद। त्यानंतर सॅच्युरेशन जे असेल ते एकदम कमी करून घ्या। त्यानंतर ब्रिलियन्समध्ये जाऊन आपल्या ब्रिलियन्स जे ते एकदम कमी करून घ्यायचे। त्यानंतर शार्पनेस तुम्ही वाढवू शकता मित्र, शार्पनेस जे ते वाढवल्यानंतर चांगलं जे ते इमेज आपला दिसतो। तर मित्र, त्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, आपला जो ॲनिमेशन आपण इथं आता अप्लाय केलं होतं त्या इमेजला ते बघायचं की आपलं कुठे एंड होतंय। तर त्यावरती आपल्याला येऊन जायचंय। आल्यानंतर सुरुवातीला एक प्लस की द्या। त्यानंतर मित्र बघा आपल्याला काय करायचं आहे, 2 सेकंदावरती येऊन म्हणजे 2 ते 3 सेकंदाच्या मधात बघा मित्रांनो, बघा 3 सेकंदाच्या आधी तुम्हाला 2 झिरो दिसत आहे तर त्यावरती आपल्याला यायचं आहे। त्यानंतर इथे एक प्लस की घ्यायची, त्यानंतर त्या इमेजवरती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे जो इमेज असेल तो आपल्या अशा प्रकारे झूम जो तो करायचा आहे मित्रांनो। ओके, तर मित्र, आता आपले जेवढे काही बाकीचे इथं इमेजेस राहिले त्या सर्वांना जे आपल्याला इथं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे। तर ते ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, तर त्यानंतरच्या ज्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे। त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला बघा इनमध्ये स्विंग बॉटम अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल, तो आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे। तर हा ॲनिमेशन फक्त आपल्याला जे ते एकाड फोटोजला जो अप्लाय करायचा आहे, प्रत्येक फोटोला एकाड फोटोजला जे ते अप्लाय करायचा आहे। म्हणजे बघा आता आपण ह्या इमेजला आपण अप्लाय केला, त्यानंतरचा एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन परत स्विंग बॉटम हा ॲनिमेशन इथं अप्लाय करा। परत नंतर एक फोटो सोडा, परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन स्विंग बॉटम हा वाला इफेक्ट द्या। तर मित्र, आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्वांना तुम्ही एकाड करून जे इथं हा वाला ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून घ्या। ओके, तर मित्र, इथं जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला मी इथं जे ते बरोबर जिथं हा वाला ॲनिमेशन अप्लाय करून टाकला। त्यानंतर आपले इथं जेवढे काही इमेजेस राहिले असतील त्यांना आपल्याला जे ते वेगळा ॲनिमेशन जो होतो द्यायचा। तर देण्यासाठी आपल्याला त्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये यायचं आहे। त्यानंतर डिस्टॉर्ट राईड अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तिथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतर जो आपला इमेज राहिला आहे तर त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला डिस्टॉर्ट राईड हा वाला ॲनिमेशन इथं देऊन टाकायचं आहे। तर मित्र, आता कोणतं ॲनिमेशन द्यायचं आहे हा आता तुम्हाला माहीत पडलं। तर हा ॲनिमेशन आता आपले जेवढे काही इमेजेस इथं राहिले असेल त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा वाला ॲनिमेशन अप्लाय करून टाका। ओके, तर मित्र, इथं आपले जेवढे काही इमेजेस राहिले होते त्या सर्व इमेजेसला हा वाला ॲनिमेशन मी इथं देऊन टाकलं। तर दिल्यानंतर आता आपल्याला ह्यांना जे इफेक्ट इथं ॲड करायचे आहेत। तर ते ॲड करण्यासाठी बघा आपल्याला आपल्याला एकदम सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे।
इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं बघा आपल्या काय यायचं सर्वात सुरुवातला येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे, त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जे ते जायचे, त्यानंतर तुम्हाला इथे बघा हेक्झागोनल स्पॉट अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर इथं आपलं ऍड करून घ्या आणि त्याची ऍडजस्टमेंट जे असेल ते 1 सेकंदापर्यंत जे आपल्या इथं ठेवायचे मित्रांनो. तर त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ते जिथं तो इफेक्ट संपतो त्यावरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचे, त्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जे आपल्या येऊन जायचे. तर त्यानंतर इथं तुम्हाला बघा बटरफ्लाय विंग्स अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तिथं सॉरी मित्रांनो इफेक्ट असेल तो इथं ऍड करून घ्या आणि त्याची ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती व्यवस्थितपणे इथं करून घ्या. केल्यानंतर परत नंतर त्याची इफेक्टच्या जे आपल्या सुरुवात लिहून परत बॉडी इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर इथं बघा तुम्हाला आता अजून एक आपला इफेक्ट जो तो अप्लाय करायचा आहे बघा. तर हे बघा इलेक्ट्रिक रेडिएशन अशा प्रकारचा जो असेल इफेक्ट तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे इथं करून घ्या. तर इथं करून घेतल्यानंतर आपल्याला बघा इथं आता काय करायचं आपल्याला काय करायचं बघा. आता आपल्याला नंतरचा जो इमेज आहे मित्रांनो सेकंड वाला, तर त्यावरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे, त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचे. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर बघा इथं तुम्हाला लेग सेकंड अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि याची जी लेंथ असेल ती आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्याला जिथे आणायची. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन तुम्ही याचा ॲटमॉस्फिअर अशा प्रकारे कमी करू शकता. तर मी इथं 75 जिथे ठेवत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ॲटमॉस्फिअर त्याचं ठेवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चढ होतो इथं रेडी झाला, तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये शो करण्यासाठी बघा काय यायचं वर एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत आहे, तर त्या एक्सपोर्टवरती जाऊन आपला जो व्हिडिओ येतो एक्सपोर्ट होण्याची ते सुरुवात होतोय. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं, तर व्हिडिओला सोडायला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.